एका अधिकाऱ्याची 21 वर्षात तब्बल 25 वेळा बदली झाली. राजकीय दबावाला न जुमानता ज्यांनी नियमानुसार काम केलं आणि आजही ज्यांचं नाव घेतल्यावर भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होते. मित्रांनो, आपण बोलत आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चित IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांच्याबद्दल. सध्या ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि गुटखा माफियाविरोधात मोठी मोहीम सुरू केली. पण तुकाराम मुंढे नेमके कोण आहेत? त्यांना सिंगम IAS का म्हटलं जातं आणि त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमागचं नेमकं कारण काय? चल तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पांडुरंग दाताळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ. IAS झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी काम केलं. जिथे जिथे नियुक्ती त्यांची झाली त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. अनेक वेळा प्रभावशाली व्यक्तींवरही कारवाई केली. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांची एक लोकप्रियता वाढली. मात्र याच कारणामुळे अनेक वेळा त्यांना विरोधाचाही सामना करावा लागला. तुकाराम मुंढे यांची सर्वाधिक चर्चा झाली ती नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त असताना. त्यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आणि कर न भरण्याविरोधात कठोर भूमिका घेतली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांचं स्वागत झालं, परंतु ते काही राजकीय वर्तुळामध्ये नाराजी निर्माण झाली. पुणे आणि नागपूरमध्ये काम करतानाही त्यांनी प्रशासनामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त असताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. कोरोना व्यवस्थापनासाठीही त्यांनी दिवसरात्र काम केलं आणि त्यामुळे त्यांच्या कामाची राज्यभर चर्चा झाली. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे त्यांच्या बदल्या. 21 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांचे सुमारे 25 वेळा बदले झाले. एखाद्या IAS अधिकाऱ्यासाठी हा आकडा खूप मोठा मानला जातो. समर्थकांचे म्हणणे आहे की नियमावर ठाम राहिल्यामुळे त्यांना वारंवार बदलीला सामोरं जावं लागलं. तर टीकाकारांचं म्हणणे आहे की त्यांची कार्यपद्धती जी आहे ती खूप कठोर आहे. मात्र या सर्व वादांमध्ये एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे त्यांची प्रामाणिक अधिकारी म्हणून असलेली प्रतिमा. आता विषय तो सध्या ते का चर्चेत आहेत. आता येऊया सध्याच्या चर्चेच्या कारणावरती. मे 2026 मध्ये तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र FDA म्हणजे फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभाग. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर FDA म्हणजे जनतेच्या ताटात जाणारे अन्न आणि रुग्णांच्या हातात जाणारी औषधे सुरक्षित आहेत की नाही यावर लक्ष ठेवणारा महत्वाचा सरकारी विभाग. आणि त्या विभागाचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता या विभागाची म्हणजेच FDA ची प्रमुख कार्य काय असतात ते पाहूया. अन्नपदार्थाची तपासणी करणे, बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाचे नमुने तपासणे, भेसळयुक्त अन्न शोधणे, मुदतबाह्य म्हणजे एक्सपायर्ड झालेले अन्नपदार्थावर कारवाई करणे, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, बेकरी, मिठाई ही जी काही दुकानं आहेत त्यांची तपासणी करणे, त्याचप्रमाणे बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधावर कारवाई करणे, औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करणे, मेडिकल स्टोअरचे परवाने तपासणे, औषधांच्या गुणवत्तेची चाचणी करणे, तसेच गुटखा असेल किंवा बंदी असलेल्या पदार्थावर कारवाई करणे, गुटखा असेल, पान मसाला असेल आणि अवैध विक्री रोखणे, तंबाखूजन्य पदार्थावरील नियमांची अंमलबजावणी करणे, छापे टाकून अवैध साठा जप्त करणे, त्याचप्रमाणे अन्न व्यवसायांना परवानगी देणे, औषध विक्रेते असतील किंवा त्याचे उत्पादक असतील त्यांना परवानगी देणे, नियमाचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करणे, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे, अन्न किंवा औषधाबाबत तक्रारी स्वीकारणे, तपास करून दोषींवर कारवाई करणे आणि सगळ्यात शेवटी अन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे. भेसळ कशी ओळखावी याबाबत माहिती देणे, ग्राहकांचे हक्क समजावून सांगणे आणि या विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे साहेबांची नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर लगेचच त्यांनी राज्यभर विशेष मोहीम सुरू केली. भेसळयुक्त अन्नविरोधात धडक कारवाई सुरू केल्या. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA ने अनेक ठिकाणी छापे टाकले. भेसळयुक्त पनीर असेल, दूध असेल, मिठाई असेल, इतर अन्नपदार्थ असेल ते जप्त करण्यात आले. पुण्यासह अनेक शहरांमध्ये लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर मोठा दबाव निर्माण झाला. महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही अवैध विक्री सुरू असल्याचे अनेकदा समोर आले. तुकाराम मुंढे यांनी या विरोधात विशेष मोहीम सुरू केली. FDAच्या पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले. कोकण विभागात 47 कारवाई करण्यात आल्या, बृहन्मुंबई 22 कारवाई करण्यात आल्या, पुणे विभाग 14, नाशिक विभाग 5, छत्रपती संभाजीनगर 8, अमरावती 5 कारवाया, नागपूर विभाग 2 कारवाया आणि अजून हे सत्र, अटकेचं सत्र आणि छाप्याचं सत्र अजून चालूच आहे. यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमेदरम्यान लाखो रुपये किमतीचे प्रतिबंधित माल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आणि रुग्णांच्या हातात जाणारी औषधे सुरक्षित आहेत की नाही यावर लक्ष ठेवणारा महत्वाचा सरकारी विभाग आणि त्या विभागाचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. काही कारवाया दरम्यान अधिकाऱ्यांना विरोध व हल्ल्यांचाही सामना करावा लागला. त्यामुळे कारवायामध्ये भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील जे कलम असतील 123 विषारी पदार्थ इत्यादी वापरून इजा करणे, 223 शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, 274 विक्रीसाठी असलेल्या अन्न किंवा पेयामध्ये भेसळ करणे, 275 म्हणजे अपायकारक किंवा नासलेले दूषित असलेले अन्न किंवा पेय विकणे या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे खाद्य सुरक्षा आणि मानके कायदा कलम जे आहेत, कलम नंबर 26 आहे जे की अन्न व्यावसायिकाची जबाबदारी आहे. कलम 27 आहे जे की उत्पादक असतील, वितरक असतील किंवा घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांची जबाबदारी आहे. कलम नंबर 30(2)A असेल जो की अन्न सुरक्षा आयुक्ताचे अधिकार व निर्देश देण्याचे जे अधिकार आहेत ते असेल.
किंवा कलम नंबर 59 असेल, जे की असुरक्षित घातक अन्न विक्री किंवा उत्पादनाबाबतची जी शिक्षा असेल, अशा कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. लोक त्यांना सिंघम IAS का म्हणतात? यामागे काही कारणे आहेत. नियमावर ठाम भूमिका घेणे, भ्रष्टाचार विरोधात कठोर कारवाई करणे, राजकीय दबावाला न जुमानणे, सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणे, शिस्तप्रिय प्रशासन चालवणे, या सर्व गोष्टीमुळे सोशल मीडियावर आणि जनतेच्या मनामध्ये त्यांची प्रतिमा सिंघम IAS अशी निर्माण झाली. काही लोक त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करतात, तर काहींचे मत त्यांची जी शैली आहे काम करण्याची ती खूप कठोर आहे असं म्हणतात. काही ठिकाणी कर्मचारी संघटनाही त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. मात्र समर्थकांचे म्हणणे आहे की कठोर निर्णय घेतल्याशिवाय प्रशासनात बदल घडवून आणता येत नाही. तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या IAS अधिकाऱ्यापैकी एक आहेत. शेतकरी कुटुंबातून UPSC पर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. वारंवार होणाऱ्या बदल्या, धडक कारवाया आणि नियमाबाबतची कठोर भूमिका यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. सध्या FDAचे आयुक्त म्हणून सुरू असलेल्या कारवायामुळे ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडे यांच्यासारखे कडक अधिकारी प्रशासनासाठी आवश्यक आहेत का? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माहिती मंडळी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.